नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. तुम्ही कसे आहात? आणि छान आहेत असं अपेक्षा करते मी. श्री स्वामी समर्थ. चला तर आज एका नवीन विषयावर बोलू आपण, कारण तुम्हाला सांगणं मला खूप गरजेचं वाटलं हा विषय. तसा हा थोडा विषय नाजूकच आहे, कारण अशा घटना घडतात हे तुम्हाला पण माहीत आहेत. पण जवळच्याच व्यक्तीसोबत अशी घटना घडलेली आहे. कॉलेजमध्ये आम्ही तर काही कॉलेज शिकलेलं नाही आहे, पण माझ्या मैत्रिणीच्या मुली कॉलेज शिकत आहेत. माझ्या मैत्रिणीच्या मुली कॉलेजमध्ये शिकता शिकता एका माझी मैत्रिणीची मुलगी असते ना, तिचं ना एक प्रोफेसर बरोबर प्रेम होतं. त्याच्यावर प्रेम होतं. कॉलेजमध्ये शिकती, जास्त काही वय नसतं, सेकंड इयरला काहीतरी ती मुलगी आहे. तिचं त्या प्रोफेसर बरोबर प्रेम होतं. त्या प्रोफेसरची गावाकडे एक मुलगी बायको पण असते. आणि नंतर हळूहळू त्या प्रोफेसर बरोबर ती लग्न करते आणि अचानक कॉलेजला यायचं बंद होती. पुढं काय ती जास्त माहीत नसते त्या मुलीला. तिनं एवढंच सांगितलं, तिच्या आईने मला सांगितलं. म्हणजे अशा घटना घडतात. काही मग कॉलेजमध्ये शिकणाऱ्याच मुली चर्चा करतात, असं पण होतं, कशाला करायचं एवढं लवकर लग्न, कमीत कमी शिक्षण तर होऊ द्यायचं, अशी चर्चा होत राहते. शेवटी कॉलेज आहे हे. मुली कॉलेजमध्ये प्रोफेसरच्या प्रेमात पडणं, ते पण वयस्कर आहे, प्रौढ आहे तो. आता बघा, प्रोफेसर आहे म्हणजे थोडं वयाने जास्त चालणार. जवळजवळ भरपूर वयाने तो मोठा होता. जवळजवळ 25 वर्षाने तो मोठा होता, 25 वर्षाने. तरी ती प्रेमात पडली. तर एक आकर्षण असतं मला. प्रेमात पडली, काय माहीत नाही त्यांचं कसं प्रेम झालं, काय झालं ते. त्याच कॉलेजमध्ये शिकणारे एक हे होते, मॅडम होते, प्रोफेसर, आणि एक शिक्षक पण, म्हणजे एक प्रोफेसर होते. दोघांचं पण लग्न झालेलं नव्हतं. आता रिटायर व्हायला आलेले असतात सर. ते प्रोफेसर आता जवळजवळ आता रिटायर व्हायला आलेलेच असतात. आणि ह्या मॅडमनी पण लग्न केलेलंच नसतं. दोघं पण खूप छान शिकवत असतात कॉलेजमध्ये. त्यांनी सत्य कहाणी सांगितली मला. आणि शिकवतं काय दोघांचं मन हे होतं. दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकवत असतात, पण माहीत नसतं की कोणाला ते दोघं पण प्रेम करतात, कारण दोघं पण बिना लग्नाचे असतात. मग नंतर दोघांचं काय विचार झाला की दोघांनी पण लग्न करतात. रिटायरमेंटला आल्यानंतरची गोष्ट आहे. अजून असतं त्यांचं थोडंसं कॉलेजमध्ये, ते शिकवतात. मग शिकवताना ती म्हणली की आम्हाला अगोदर त्या खूप छान शिकवायच्या, नंतर त्या शिकवायला आल्यानंतर आम्ही काय एवढं लक्ष देत नव्हतो. लगेच माणसाचे विचार बदलतात, है ना. आम्ही आपलं खाली मान घालून उगीच हे करत होतो. त्यांच्याकडे बघण्याचं आमचं धाडस पण होत नव्हतं. आणि नंतर त्यांनी मला आवडणं झाले. पण असं का केलं त्यांनी? कमीत कमी त्या थोड्या यंग होत्या ना, म्हणजे एवढं रिटायरमेंटला ते आलता. सर प्रोफेसर रिटायरमेंटला आला होता, अजून ते मॅडम आली नव्हती. मग एक दुसरा आणखीन एक शिक्षक होता. आम्हाला वाटत होतं त्या शिक्षकाबरोबर लग्न व्हायला पाहिजे. चांगला होता, थोडासा यंग होता, आणि हे किती वयस्कर प्रौढ झाले, आता रिटायरमेंटला आलाय आणि तिने लग्न केले. म्हणून आम्हाला थोडंसंही वाटलं, असं कसं काय केलं मॅडमनी. झालं मग कॉलेजमध्ये लग्न झाल्यानंतर, तो रिटायर झाल्यानंतर मग ते दोघं पण गेले कॉलेज सोडून आणि राहायला. परत काय झालं माहीत नाही, बऱ्याच वर्षांनी. मग आता पण मला बऱ्याच वर्षांनी ती मला गाठ पडली म्हणून एक विषय निघाला. म्हणून असंच आम्ही बोलत बोलत गप्पा मारत जुन्या आठवणी निघाल्या, सांगितलं तिने मला. आणि परत एक आणखीन मैत्रीण, त्या मैत्रिणीची मुलगी, मैत्रिणीची मुलगी शेजारीच त्यांच्या एक काकू राहत असतात. तिची म्हणजे शेजारी कसं आपल्या आता मुली शेजारी असते तर आपल्याला काकूच म्हणतात ना. मग काकू राहत असतात. ते आपलं काका करत असतात, जात असतात, गप्पा मारत असतात. काही पदार्थ केले की त्यांना खायला देत असतात, ते खात असतात. ते एक अशी अल्लड मुलगी होती आणि त्यांना मूल नव्हतं दोघांना.
मूल नव्हतं. मग ते काकांच्या म्हणजे ते प्रौढ होते. काकांच्या खूपच ती जवळीक जायला लागली, म्हणजे प्रेमाने झाली अशी. ती मुलगीच होती, काहीतरी 22-23 वर्षाचीच असेल ती. मग ती इतकी जवळ जायला लागली की चेष्टा मस्करी करेल, बोलायला, काळजी घ्यायला लागली, मग गप्पा व्हायला लागली. मग त्यांच्या बायकोला सल्ले द्यायला लागली, तुम्ही असं करा, तसं करा. त्या बायकोच्या थोडं लक्षात आलं की हे असं वेगळंच काहीतरी बोलायला लागली. म्हणजे लक्षात येतं ना बायकोच्या, थोडं वर्ष सोबत राहतात म्हणजे थोडं तर लक्षात येणारच ना. मग ते दोघांची भांडणं व्हायला लागली. काका काकूचे थोडंसं खटकायला लागलं. काहीतरी बोलण्यावरून ते काका काकूला चिडपिड करायला लागले. आणि ती मुलगी इतकी छान बोलत होती, त्याच्यामुळे तिचं कौतुक करायला लागले आणि तिला भारी वाटायला लागलं. मग ते हळूहळू काय झालं, ती आवडायला लागली ना त्यांना, खूप आवडायला लागली त्यांना. मग लक्षात आल्यानंतर तिच्या आईला सांगितलं, तुमच्या मुलीचं काहीतरी स्थळ वगैरे बघा, ती लग्नाला आली. मग तिला सांगितलं की तू लग्न करायचं, तर ती म्हणजे साफ मी लग्न करणार नाही म्हणली. मी नकार दिला तिनं लग्नाला. जेव्हा तिनं नकार दिला लग्नाला, मी ह्या काका काकूंच्या सोबत राहणार आहे आणि मी लग्न करणार नाही, मी ह्यांची काळजी घेणार आहे, ह्यांना कोणच नाही माझ्याशिवाय, असं तिनं स्पष्ट सांगितलं. अजून टेन्शन यायला लागलं. मग खूप भांडणं व्हायला लागली त्यांची दोघांचीच, काका काकूचीच भांडणं व्हायला लागली. हिची काय भांडणं होईना झालेत, कारण हिची काळजी घेणारा तो काका आहेच, खूप काळजी घेत होतं. ती बोलत पण तशी होती ना, गोड बोलायची, त्यांना हसवायची, त्यांचं म्हणजे गाणी बिणी म्हणायची, मनोरंजन करायची, त्यांना आवडायला लागली ती खूप. म्हणजे एक तिचं असं प्रेम जुळलं असं पण म्हणता येत नाही, पण ती खूप ओढली गेली त्यांच्याकडे. म्हणजे म्हणतात ना, प्रौढ वयामध्ये एकतरी तरुण मुलींना, तरुण मुली असतं, प्रौढ त्यांचं वय असतं, त्यांना पण आकर्षण होतं एकदम. आपण एकदम त्यांच्या जवळीक निर्माण केलं तर त्यांना पण. आणि ही मुलगी तरुण होती, तरुण मुलीला ते प्रौढ आहे ना, जी काका, ते आवडायला लागले खूप, असं व्हायला लागलं ते. मग भांडणं व्हायला लागल्यानंतर मग ते थोड्या दिवसांनी समजावून सांगितल्यानंतर ते मुलीचं लग्न केलं वडिलांनी. लग्न केलं कसं तरी समजावून, सगळं लग्न केल्यानंतर ते काका डिप्रेशनमध्ये गेले. डिप्रेशनमध्ये गेले, आजारी पडले. आणि नंतर ती मुलगी जराही त्या काकाला विचारली नाही, कारण ते काका तिला खूप छान छान गिफ्ट द्यायचे, भेटवस्तू द्यायचे तिला. आणि कसं त्यांचं म्हणजे परिस्थिती पण चांगली होती त्या काकांची, म्हणजे फायनान्सली चांगली होती त्यांची. आणि छान छान गिफ्ट द्यायची तिला, गिफ्ट आवडायला लागले. रिलेशनमध्ये राहिल्यासारखं ते राहायला लागले अक्षरशः त्या मुलीच्या सोबत. बायकोची भांडणं व्हायला लागली. मग नंतर सगळ्यांनी ओळखलं की आता ही काय सुधारायची नाही, मग तिच्या आईवडिलांनी लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले काका. मग असं तरुण मुली एक एक करतात तसं, पण हे चुकीचंच आहे. हे कसं समाजाप्रती तर हे चालतच नाही म्हणा, पण असं होतं. आणि परत काही दिवसांनी समजलं, ते एक मुलगी प्रोफेसर बरोबर लग्न केलेली असती. ते प्रोफेशनल पण चांगला असतो, श्रीमंत वगैरे असतो तो. त्यांनी त्या मुलीला चांगले चांगले, म्हणजे ती स्टुडंटच होती ना, त्याची चांगली गिफ्ट वगैरे द्यायची सवय लागली तिला. गिफ्ट द्यायची, भेटवस्तू द्यायच्या, तिला सवय लागल्यानंतर ती हळूहळू त्याच्या बायकोला पण सगळं माहीत झालं. मग तिच्या पण आई वडिलांनी लग्न केल्यावर त्याला पण खूप त्रास व्हायला लागला, कारण एवढी तरुण मुलगी आपल्यासोबत राहते म्हणजे काय, रिलेशनशिपमध्ये राहिल्यासारखंच राहिली अक्षरशः तिने. मग तिनं लग्नसुद्धा केलं होतं तिने. नंतर मग तिचं पण दुसरीकडे लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो पण खूप डिप्रेशनमध्ये गेला की एवढी तरुण मुलगी आपल्याला लग्न करते, आपल्याबरोबर राहते. लग्नच केलं होतं त्यांनी. पण तसं कुठं चालतं की पहिली बायको असताना दुसरं लग्न पण करता येत नाही, हे पण चुकीचं होतं ना. तिच्या पण आईवडिलांनी समजून तिचं पण लग्न करून टाकलं. म्हणजे तरुण मुली कधी कधी प्रौढ असतात ना पुरुष, त्यांच्याकडे आकर्षले जातात आणि प्रेमसुद्धा होतं त्यांना. आणि त्यात कसं परिस्थिती चांगली असती, ते जे प्रौढ पुरुष असतात त्याच मुली त्याच पुरुषाकडे आकर्षले जातात.
कारण त्यांना कसं गिफ्ट बिफ्ट सगळं पाहिजे असतं, पैसा वगैरे सगळं ते पुरवत असतात, देत असतात. तिला मजा वाटत असते, कारण त्यांचं वय तसं असतं. ह्या अशा घटना घडतात, भरपूर घटना घडतात. आपल्या आजूबाजूला अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत आणि ही तर घटना आता ऐकलेली आहे मी. चला म्हणलं तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून. आपण जेव्हा वय होतं ना मुलीचं, तेव्हाच्या तेव्हा लगेच ते लग्नाचं बघावं लागतं. आणि शेजारी जे पण कोणी काका काकू असतील त्यांनी पण हे असं म्हणजे चालतच नाही आहे. त्यांनी पण मुलगी असते तर मुलीच्या प्रमाणेच माया प्रेम करायला पाहिजे. कारण एक शेवटी ते शरीर असतं. एक तरुण मुलगी आपल्याकडं आकर्षली जाते म्हणजे त्यांनासुद्धा कौतुक वाटतं. तर हे असं नाही चालत. कितपत योग्य आहे, नाहीच योग्य खरं. भरपूर अशा समाजामध्ये गोष्टी घडतात, पण या सगळ्या चुकीच्या असतात. नवरा बायकोचं प्रेम ते खरं प्रेम असतं आणि आपला जो संसार असतो, आपण कसं तरी भांडतो, करतो, पण तोच खरा संसार असतो. पण काही पुरुष आणि काही स्त्रिया त्याचं एवढं हे करतात की टोकाला भांडणं नेतात आणि मग विलग होत. मग हे अशा प्रकारे सगळं प्रेम असतं, पण हे प्रेम खरं नसतं. एक आकर्षण असतं हे. नवरा बायको जे प्रेम करतात तेच खरं प्रेम असतं. शेवटी हे तरुण मुली असतात ते प्रौढ पुरुषाकडे जातात. म्हणजे ते कसं त्यांना गिफ्ट, फायनान्शियली पैसा वगैरे मिळतं म्हणून ते एक आकर्षण असतं ते. आणि कसं काही घरामध्ये शेजारी पाजारी काका काकू असतात, त्यांना मुलं नसतात ना, तर ते मुलींना खूप मग लाड प्रेम करतात. त्यातसुद्धा तसं रूपांतर होऊ शकतं. खरं हे असं आहे म्हणून सगळ्यांनी जपून राहावं. बाकी काय आणखीन बघा तुम्ही व्हिडिओ बघून कसं वाटतं मला सांगा. आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.